बुद्धाय जय भीम. सर्व उपासक उपासिकांना मंगल कामना, शुभकामना. नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. मैजनो लाईव्ह आणि यूट्यूब चॅनलला येण्याचं कारण असं आहे, येत्या 2026 म्हणजे आता नवीन वर्षामध्ये 26, 27, 28 फेब्रुवारी 1 आणि 2 मार्च अशी 5 दिवसाची जागतिक बौद्ध धम्म परिषद विश्वशांती बुद्धविहार भीमटेकडी जटवाडा रोड लेणी परिसर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद महाराष्ट्र इथे आपण घेत आहोत. या परिषदेचा सम्यक उद्देश असा आहे की 1954 मध्ये परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पूजनीय गोयंका गुरुजीजी, त्याचबरोबर पूजनीय भदंत आनंद कौशल्या हे त्या जागतिक परिषदेला ब्रह्मदेशामध्ये रंगूनमध्ये गेले होते. त्या परिषदेला, त्या जागतिक संगीतीला 70 वर्ष पूर्ण झालेले आहेत. त्याची प्रतिकृती म्हणून आपण या ठिकाणी जागतिक परिषद घेत आहोत. आणि त्या जागतिक परिषदेचा उद्देश असा आहे की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला 14 ऑक्टोबर 1956 साली बौद्ध धम्माची दीक्षा दिली. बौद्ध धम्माची दीक्षा देऊन आम्हाला बंगला, माडी, गाडी, घोडं आणि सर्व आयुष्यारामाच्या वस्तू मिळाल्या. आम्ही कुठंतरी बाबासाहेब आणि बुद्धांना विसरतो. भंतीजी आले की त्यांना वंदन करणे, त्यांना काय दान देणे, त्याच्यानंतर आपल्याला धम्माची आणि समाजाची गरज राहिली नाही. मी गेल्या 9 महिन्यापासून 36 जिल्हे आणि 358 तालुक्यामध्ये प्रचार आणि प्रसार केला. निदर्शनात असं आलं, भले मोठे मोठे बंगले झाले, परंतु विहारामध्ये मात्र झाडू मारायला सुद्धा कोणी नाही. विहारात गेल्यानंतर 3 ते 4 उपासक येतात, ते वैरुद्ध येतात. तरुण लोकांना बौद्ध धम्माची गरज नाही. आणि म्हणून तरुण मुलांना तुमच्या चौथ्या पिढीला बौद्ध धम्म ट्रान्सपरंट करायचं आहे. त्यासाठी ही जागतिक परिषद आपण घेत आहोत. या जागतिक परिषदेला 28 देशातील बौद्ध भिक्खू आणि भिक्खुणी येत आहेत. संपूर्ण भारतातील साहित्यिक, विचारवंत, लेखक, उद्योजक, कादंबरीकार आणि नाटककार आणि गायक येत आहेत. तमाम बौद्ध उपासक उपासिकांना आमचं आव्हान आहे की आपण सर्वांनी या जागतिक परिषदेसाठी हिरारीने भाग घ्यायचा आहे. भीमटेकडी परिसरामध्ये ही जी सपाटीकरण चालू आहे, मी त्या सपाटीकरणाच्या तिथे उभी आहे. जवळपास 50 एकरमध्ये हा मंडप असणार आहे. आणि या 50 एकरमध्ये आपल्याला समाजाचं प्रबोधन करायचं आहे. 5 दिवस उपासक उपासिकांना या ठिकाणी धम्मज्ञान घ्यायचं आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांना माझं आव्हान आहे की आपण सर्वांनी आपल्या कमाईतला हिस्सा या जागतिक परिषदेला धम्मदान द्यायचं आहे. कदाचित आपल्याला दुःख वाटू नये की माताजींनी मला निमंत्रित केलं नाही किंवा माताजी माझ्यापर्यंत पोहोचल्या नाही, आम्हाला माहीतच नाही, असं होऊ नये यासाठी आपण ही लाईव्ह आणि यूट्यूब चॅनलला मी येत आहे. निश्चितच आपण जर भारताच्या बाहेर भारतात असाल तर आपण गुगल पे, फोन पे करू शकता. या जागतिक परिषदेला धम्मदान देऊ इच्छिता आणि त्याचबरोबर रजिस्ट्रेशन करा. रजिस्ट्रेशन लिंक सुद्धा आपण यूट्यूब चॅनलला, फेसबुकला, इंस्टाग्रामला आपण ती यूट्यूब आपल्या रजिस्टर लिंक आपण सोडलेली आहे. तर आपण सर्वांनी मात्र माझं सर्वांना आव्हान आहे की या जागतिक परिषदेला प्रत्येकाने जर आपल्या कमाईतला हिस्सा जर दिला तर ही जागतिक परिषद, या परिषदेसाठी जवळपास 3 ते 4 करोड रुपयेपर्यंत खर्च येणार आहे. हा खर्च सर्व आपल्यामधून करायचा आहे, लोकदानातून करायचा आहे. आणि म्हणून आपण सर्वजण या जागतिक परिषदेला तन मन धनाने सहकार्य करून धम्मदान देऊन आपण गुगल पे, फोन पे आपल्याला यूट्यूब चॅनलवर, इंस्टाग्रामवरती आपल्याला फोन पे, गुगल पे नंबर मिळेल. आणि धम्मदान देऊन चालणार नाही तर आपण जागतिक या परिषदेचा आस्वाद घ्यायचा आहे. 28 देशातील बौद्ध भिक्खू आणि भिक्खुनीचं धम्मदेशन ऐकायचे आहे. आणि आपल्याला बुद्ध धम्म हा परत 70 वर्षे टिकवायचा आहे. ही अपेक्षा आपण सर्वांनी करायची आहे. निश्चितच आपण या जागतिक परिषदेला तनमन धनाने सहकार्य करून धम्मदान देऊन आणि ज्ञानाचं धम्मदान देऊन आपण या जागतिक परिषदेला उपस्थित राहाल असे आपल्या सर्वांना आव्हान करतो. आणि या ठिकाणी आपल्या सर्वांना या जागतिक परिषदेच्या लाईव्ह मध्ये यूट्यूब चॅनलवर, इंस्टाग्रामवरती आपल्याला निमंत्रण पाठवत आहे. आपण त्या निमंत्रणाचा स्वीकार करावा
आणि निश्चितच या धम्मपरिषदेला आपण सहकार्य करावं असे आपल्याला आवाहन करून या ठिकाणी मी प्राध्यापक निपुणी धम्मदर्शना मातेरी आपणाला आवाहन करतो. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय.